चला इथे बघा लसूण घेतलेला आहे सोलायला भरपूर असा, आणि का पुढे तुम्हाला कळेलच. आता इथे ना गावठी लसूण आहे हा माझा घरचाच, आणि जुनाच आहे अजून तो, अजून नवीन काही मी वापरायला काढलेला नाही. आणि जुना म्हटला पहिले संपून टाकू. आणि जुना लसूण पण बघा छान आहे, बघू शकता पोकळ नाही झालेला. आणि ते चला आता मग लसूण आहे ना म्हटलं खाली बसून सोलून घेते, थोडासा आवाज चेंज झालेला आहे, घसा दुखतोय. चला आता इथे बघा लसूण सोलत होती, आणि माझे कॅट आहे ना ते माझ्या जवळच बसलेले असतात, बघू शकता. लुसी, त्याच्यानंतर भीम आणि ॲश. त्याच्यानंतर आहे चला आता इथे ना जितका लसूण घेतला ना त्याच्या अर्ध आपल्याला आहे ना आलं घ्यायचं असतं. आलं स्वच्छ असं धुवून घेतलं आणि छोटे छोटे तुकडे करून घेतले. आणि त्याच्यानंतर आहे ना कोथिंबीर आहे ना तिच्या अशा कवळ्या कवळ्या काड्या घेतल्या आहे. आणि थोड्याशा आहे ना हे बघा 10-12 मिरच्या घेतलेल्या हिरव्या. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हे टाकून घेऊ. आणि आपल्याला याची ना पाणी न टाकता पेस्ट बनवून ठेवायची. म्हणजे बघा मग कशी अशी पेस्ट बनवून ठेवली की आपल्याला 8 दिवस आरामात पुरते आणि पटकन भाजीला लागते. आणि सकाळी मला तर 5:30ला टिफिन तयार करायलाच लागतो, त्याच्यामुळे अशी पेस्ट तयार असली का मग पटकन टाकता येते. चला त्याच्यानंतर आहे ना तुम्ही माझी ॲश बघितलेलीच आहे भरपूर अशा व्हिडिओमधून. आणि आज परत माझ्या ॲशनी बेबी, म्हणजे तिला बेबी झालेले आहे, तिला जन्म दिलेला आहे बाळाला. आणि ते किती झालेले आणि काय झालेले तुमच्यासोबत मी पुढे व्हिडिओ शेअर करील. बघू शकता आजच झालेली आहे, बघू शकता छान आहे, क्यूट. चला त्याच्यानंतर आहे ना मुगाची डाळ 1 तासापूर्वी भिजत ठेवली ती, आणि त्या डाळीमध्ये ना 2-3 चमचे तांदूळ पण टाकलेले होते. बघू शकता 1 तासामध्ये मुगाची डाळ छान अशी भिजते, काही जास्त वेळ नाही लागत तिला. आता त्याच्यानंतर आपल्याला आहे ना डाळ बारीक करायची. आता डाळीत आपल्याला आहे ना इथे बघा काही ना हिरवी मिरची घेतलेली आहे, थोडंसं आलं घेतलेलं आहे, लसूण आणि थोडंसं जिरं आणि कोथिंबीरीच्या काड्या ह्या पण डाळीमध्ये मी वाटून घेतलेले आहे. आणि ह्या पद्धतीचं बॅटर ठेवलेलं आहे. आपल्याला आता याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, कोथिंबीर घालू शकता तुम्ही चिरून. चला आता तवा ठेवलेला आहे, तव्यावरती आपल्याला आहे ना असा मुंगाचा डोसा करून घ्यायचा आहे. छान लागतो आणि मुंगाची डाळ खूप हलकी असते पचायला, त्याच्यामुळे असं मधून मधून करत असते मी मुलांना असं. चला आता इथे बघा छान असा पातळ मी डोसा बनवलेला आहे. आणि ज्या तव्यावरती मी चपात्या करते ना त्याच्यावरच केलेला आहे. आता डोश्यांचा तवा दुसरा आहे पण याच्यावर होतात, मग मी याच्यावरच करत असते. चला आता हे बघा झालेला आहे पहिला, आणि तो काढून घेतलेला आहे. आणि गरम गरम छान लागतं मुंगाचे डोसे. दुसरा पण मी टाकून घेतलेला आहे, बघू शकता. आणि तो पण आता हे बघा थोडंसं तेल लावून घेतलेले, जास्त पण नाही. चला आता दुसरा पण इथे बघा तयार झालेला आहे, बघू शकता. चला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.